लाडक्या कार्यक्रमात जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू, तो सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. वेताळ वेताळ वे. आणि ह्याला काय झालं, हे का अडकलं? पोरांनी पुन्हा एकदा डिंक टाकून चिकटवली वाटतं. असू दे. वेताळ, तुम्हाला सांगतो या वेताळानं सगळं ताळतंत्र सोडून दिलंय. पूर्वी हा माझ्या पाठीवरती बसायचा आणि मला गोष्टी सांगायच्या, पण हल्ली नवीनच सुरू केलंय. हा पाठीवरती बसतो आणि मला जोक सांगतो आणि म्हणतो, विक्रमा जर तू या जोक वरती हसलास तर मी उडून जाईल. अरे बापरे म्हणलं, हे कुठून शिकलाय? मग मला कळायला लागलं, अच्छा अच्छा अच्छा, सध्या ह्याला आनंद इंगळे, वैभव मांगले असे नवीन मित्र मिळालेत ना, फू बाय फू मध्ये येऊन इकडेच लटकलेला असतो कुठेतरी. म्हणून मी आज त्याला इकडे पकडायला आलोय आणि वेताळ नाही सापडलं तर नाही सापडला, एखादा मित्रच उचलून घेऊन जाईल. आपल्याला काय कोणतरी गोष्ट सांगायला असलं म्हणजे बाजलं नाही का? पण त्याआधी कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे ना. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल हसवा हसवीला. आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचा, स्वप्नील जोशीचा आणि निर्मितीताई सावंत. आमच्या टॉप 4 फायनलिस्ट जोड्या तुम्हाला खूप खूप हसवण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. आणि आता आपल्याला लवकरच कळणार आहे की कोण आहे अवघ्या महाराष्ट्राला हसवणारी फू बाय फूची महाविजेती जोडी. कोण ठरणार कॉमेडीचा राजा आणि कोण होणार कॉमेडीची राणी. कारण लवकरच म्हणजेच येत्या 15 ऑगस्टला रंगणार आहे फू बाय फूची अंतिम फेरी. पण कॉमेडीच्या या सिंहासनावरती विराजमान होण्यासाठी या जोड्यांना आवश्यकता आहे ती तुमच्या जास्तीत जास्त SMS ची. कारण अंतिम फेरीच्या वेळी परीक्षकांचे गुण 50% आणि तुम्ही पाठवलेले SMS 50% असा एकत्रित निकाल ग्राह्य धरला जाणार आहे. तेव्हा तुमच्या आवडत्या जोडीला जास्तीत जास्त SMS पाठवायला विसरू नका. आमच्या वोटिंग लाईन्स खुल्या झालेल्या आहेत आणि त्या येत्या 11 ऑगस्ट रात्री 9:30 वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत. तेव्हा तुमच्या आवडत्या जोडीला जास्तीत जास्त SMS करायला विसरू नका. चला तर मग सगळ्यांनाच देऊयात शुभेच्छा आणि सुरुवात करूयात आजच्या धमाल भागाला. आजच्या भागाच्या सुरुवातीलाच इथे येतो एक पेशंट जो आजारी पडलाय म्हणून गेलाय दवाखान्यात आणि त्याला भेटलीये अत्यंत चमत्कारिक डॉक्टरीण. बघूयात कसा होणार आहे त्याचा इलाज. येते आजची आपली पहिली जोडी, दिगंबर आणि आरती. आला थंडीचा महिना, झटपट डॉक्टर बोलवा, मला लागलाय खोकला, डॉक्टर मला लागलाय खोकला, पटकन डॉक्टर बोलवा. ओ डॉक्टर, डॉक्टर या ना डॉक्टर. पेशंट आया, पेशंट आया, सकाळी सकाळी पेशंट आया, काय झाला आजार तो बघायचा आज, घेऊ त्याला स्टेशन वर का पाया. पेशंट आया, पेशंट आया, आया वॉर्ड बॉय, पेशंट आला, लवकर या लवकर या. चला चला डॉक्टर डॉक्टर खेळूया. मग चला ऑपरेशन करून टाकूया. आधी मला विचारा ना मला काय झालंय ते. काय झालंय ते आपण ऑपरेशन करता करता बोलू. म्हणजे तुम्ही माझं डायरेक्ट ऑपरेशन करणार? मला की नाही पोटाचं ऑपरेशन करायला खूप आवडतं आणि ते सिस्टर आहे ना, तिला ना किडनीचं ऑपरेशन करायला खूप आवडतं. 2-4 किडन्या तिने घरी नेलेत मुलांना खेळायला. अहो काय बोलताय, तुम्हाला काही कळतंय का? काहीतरी मला सांगा, तुम्हाला ना किडन्या किती? जनरली 2च असतात ना किडन्या. चला एक कापली तरी हरकत नाही. म्हणजे तुम्ही माझी डायरेक्ट किडनी काढणार की काय? तुम्हाला सांगितलं ना, ती आवड सिस्टरला आहे. हा का आपली आवड मधला फरमाईशी कार्यक्रम आहे का? उद्या माझा पाय दुखत असेल तर तुम्ही माझं पोट कापालो. अहो आजकाल तंत्रज्ञान किती प्रगत झालं तुम्हाला माहित नाही. मी ना असं पोट कापते, इथून रॉड डायरेक्ट इथे टाकते, मग तो ना असं बाहेर घ्यायचा, इथून असं इथे फिक्स करायचा. हो मग अशी दांडी येते. ही दांडी कशाला? कपडे वाळत घालायला. म्हणजे याच्यावर कपडे वाळत घालणार? चड्डी बनियान सुकत घालायची. हो पावसाळ्याचे दिवस आहेत. अरे देवा, मला हे हॉस्पिटल पण नको, हा डॉक्टर पण नको, मी चाललो. तुम्हाला बाहेर जाता येणार नाही का? अहो एकदा आत आलेला पेशंट आम्ही बाहेर सोडतच नाही. म्हणजे आमची माणसं चारही बाजूला डबा धरून बसतात. अहो सकाळच्याला धरतात त्याला डबा म्हणतात आणि दुपारच्याला धरतात त्याला डबा म्हणतात आणि रात्रीला धरतात त्याला धाबा म्हणतात. ते शवाघराच्या बाहेर जायचे सगळे दरवाजे बंद आहेत. फक्त एक दरवाजा आहे. कुठचा सांगा ना मला कुठचा. हो ऑपरेशन थिएटर मधून जातो आणि तिथून तुम्ही असे निघालात की आमची माणसं तुम्हाला पटकन आत घेणार आणि सचकन कापणार.
मला एक सांगा, तुमचं हॉस्पिटल आहे का कसाई खाना? कसाही असला तरी दवाखाना आहे. आम्ही ना तुम्हाला चॉईस देतो. तुमचं ना मेंदूचं ऑपरेशन करूया. तुमचंच करा ना, तो फिरलाय. मग टाकूया. काय टाकताय मेंदू? चिट्ट्या टाका, चिट्ट्या. हा, चिट्ट्या टाकायच्या. मग तुम्ही जी चिठ्ठी पकडणार त्याच्यावर ठरणार तुमचं कुठलं ऑपरेशन करायचं ते. हो, त्यावर मी लिहून ठेवलंय मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत. विकृत आहात तुम्ही, विकृत. नाही आवडलं तुम्हाला? नाही. हे काय? फासे टाकूया. असे फासे टाकायचे. 2 आलं हृदय कापूया. 3 आलं फुफ्फुस कापूया. 4 आलं मेंदू कापूया. सारखं काय कापताय? मी काय मासा आहे का कापताय? काय चाललंय? मी सिस्टरला बोलवू का ऑपरेशनचा रेट चार्ट घेऊन? अजिबात नको. ठीक आहे, मग मीच तुम्हाला आमचे रेट सांगते. आमचं ना प्रत्येक ऑपरेशन वरती ना खूप डिस्काउंट आणि खूप सूट आहे. हो, लिव्हरचं ऑपरेशन केलं ना की फक्त 10 लाख रुपये. 10 लाख? हो, मग हृदय, मेंदू, प्लीहा. म्हणजे आम्हीच लिहा. प्लीहा इथे एक छोटासा अवयव असतो, त्याचं ऑपरेशन केलं ना की एक ना मुळवादीचं ऑपरेशन फ्री. काय बोलताय काय? हो ना. तुम्हाला सांगते, आयुष्यात ना सारखे सारखे अशी चिरफड होत नसते हो. आता होतेच आहे ना, तर 5-6 उरकून घ्या. अष्टविनायकाच्या यात्रेला जातात त्यांना सांगतात तसं काय सांगताय? आता जाताच आहात तर 8ही गणपतीचं दर्शन घेऊन या. अगदी बरोबर आहे. मग तुमचं बायपास करायचं नक्की ठरलं? मला एक सांग बाय, डॉक्टर होण्यासाठी तुला कोणी पास केलं? जोग जोग. बघा आता आलाच आहेत ना, तर कसलं तरी ऑपरेशन करावंच लागणार. असं काय करताय? मला नाही करायचं ऑपरेशन बिपरेशन. अहो, जाता जाता अपेंडिक्स तरी काढून जा. ते काय असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. मला फरक पडत, पण मला तुम्हाला माझा अपेंडिक्स द्यायचं नाहीये. नाही द्यायचंय? मग फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करा. ते चालेल. हो, माझं अजून लग्न झालेलं नाहीये. मग तर प्रश्नच येत नाही. तुम्हाला कोणी काही बोलणारच नाही. कोणी काय बोलायचा प्रश्नच नाही. मी ऑपरेशन करणारच नाही. नाही, तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल. असं काय करताय? मला काय झालेलंच नाहीये तर मी ऑपरेशन कशाला करू? तुम्हाला ना काहीच झालेलंच नाहीये, मग तुम्ही माझ्याकडे आलात कशाला? तेच सांगायला तुम्ही वेळ कुठे दिलात मला? माझे सगळे आजार बरे झालेले आहेत. मी ठणठणीत आहे. हे बघा, बैठका काढतो. हे बघा, पाहिजे तर जोर मारतो. मी एकदम मजबूत आहे. चला 20,000 रुपये काढा. आता 20,000 कसले? हीच माझी नवीन थेरपी आहे. ऑपरेशन न करता, औषधं न देता पेशंटला बरं करण्याची. हो, तुम्हाला आला की नाही गुण? नाही आला? ते सिनियर डॉक्टर आहेत ना, त्यांना विचारूया त्यांनी आपल्याला किती गुण दिले ते. काय वा 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 वा, नवा झाला तुमचा परफॉर्मन्स. तर विचारूयात परीक्षकांना कसा वाटला हा ऍक्ट. फू बाय फूच्या टॉप 4 फायनलिस्ट जोड्यांच्या परफॉर्मन्सचा पहिला एपिसोडचा पहिला परफॉर्मन्स कसा असावा तर असा असावा. वा, अप्रतिम सुरुवात कार्यक्रमाची, अप्रतिम एनर्जी, अप्रतिम स्क्रिप्ट, अप्रतिम परफॉर्मन्स. खूप छान. तुम्ही सगळ्या 4ही जोड्या फायनलिस्ट आहात, त्यामुळे तुम्ही उत्तम आहात. तुम्हाला चांगली कॉमेडी येते हे आता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण असं झाल्यावर ना जनरली माणूस स्वतःला टेकन फॉर ग्रांटेड करायला लागतो, गृहीत धरायला लागतो आपण सबकॉन्शियसली. तुमच्या जोडीबद्दल मला नेहमी कौतुक वाटतं की तुम्ही कधीच स्वतःला गृहीत धरत नाही. तुम्ही प्रत्येक परफॉर्मन्स तुमचा पहिला परफॉर्मन्स असल्यासारखी तीच एनर्जी, तेच डेडिकेशन, तुमची मेहनत, तुमची एनर्जी, तुमची इमानदारी त्या परफॉर्मन्स मधली दर वेळेला आमच्यापर्यंत पोहोचते. आणि ह्यासाठी मला तुमचा प्रचंड अभिमान आहे. तुम्ही दोघांनी खूप छान परफॉर्मन्स केलात आणि आता आमच्या बरोबरच महाराष्ट्र पण गुण देणार आहे. मे द बेस्ट मॅन अँड द बेस्ट वुमन विन. गॉड ब्लेस यू. निर्मितीताई, टॉप 4 मध्ये पोहोचल्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. आणि आत्ताचा परफॉर्मन्स खूप छान झाला. तुमची ही हास्य थेरपी आवडली मला. अशीच थेरपी आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि मला वाटतं आता जे काही पुढचे जे सगळे एपिसोड्स असणार आहेत तुमचे 4 जोड्यांचे, ते आम्हाला असेच खूप 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 हसवणारे असणार आहेत. नक्कीच खूप छान झाला एपिसोड. थँक्यू. तेव्हा तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.